नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओची जी सुरुवात आहे तर ती सायंकाळपासून केलेली आहे. 5-5:30 वाजलेले असावे आणि गृहिणींची बघा जी सुरुवात आहे सायंकाळची, तर मोस्ट ऑफ द टाईम ती किचनपासूनच होते. तर सायंकाळच्या कामांपासूनच आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. बास्केटमध्ये जे काही भांडे होते तर ते सगळे जमवून घेतले, पण त्याआधी सायंकाळचा जो चहा आहे तर तो ठरलेला असतो. तर सायंकाळचा चहा घेतला आणि त्यानंतर जे काही टोपल्यामध्ये भांडे वगैरे होते तर ते सगळे जमवून घेतले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. स्वयंपाक तसा ना इतक्या लवकर मी ठेवत नाही, म्हणजे माझी जी स्वयंपाकाची सायंकाळची ठरलेली वेळ असते तर ती असते 7च्या नंतरच असते. कारण सायंकाळची ना थोडीशी जी दिवावात आहे, जे वाचन आहे तर ते सगळं आटोपलं की त्यानंतर मग जो ही सायंकाळचा स्वयंपाक आहे तर तो मी करायला घेते. पण आज स्वयंपाकाची जी सुरुवात आहे तर ती थोडीशी लवकरच झाली आहे आणि त्यातल्या त्यात मला जायचं आहे लग्नाला. पण तरीसुद्धा घरची जी मंडळी आहे तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचाच असतो आणि सोबतच घरी पाहुणेसुद्धा येणार आहेत. पाहुणे म्हणजे माझ्या लहान नंदेचा मुलगा येणार आहे. उद्या त्याला इथे नागपुरामध्ये पेपर आहे त्याचा, तर त्यासाठी म्हणून तो आदल्याच दिवशी सायंकाळपर्यंत येणार आहे. तर त्यांच्यासाठी सगळा जो काही स्वयंपाक वगैरे आहे तर तो म्हणजे इथे बनवणं माझं चालू आहे. आजच्या स्वयंपाकाचा मेनू आहे भेंडीची भाजी, वरण, भात, पोळ्या. तर सगळा स्वयंपाक पाणी आटोपला की त्यानंतर मग बघा आपली तयारी असते. सायंकाळची आपले पुन्हा कामं असतात. कारण नाहीही म्हटलं तरी गृहिणींची जी दिनचर्या आहे तर ती इतकी बिझी असते. कुठे तुम्हाला बाहेर जायचं असेल किंवा कुठलंही बाहेरचं काम असेल तरीसुद्धा आपली जी प्रायोरिटी असते तर ती म्हणजे सगळ्यात आधी आपल्या घरकामांना. तर सकाळ असो किंवा सायंकाळ असो, आपले जे घरकामं आहेत तर ते ठरलेले असतात आणि त्यामध्ये कुठलीही कमी होत नाही. अगदी ॲज इट इज ते जितके असतात तितकेच करावे लागतात. कधीकधी थोडंसं काम स्किपसुद्धा होऊन जातं आणि ते सुद्धा सकाळच्या वेळेला. म्हणजे सकाळच्या वेळेला तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही फरशी वगैरे पुसायचं काम आहे किंवा जे काही तुमचं लॉन्ड्री रुटीन आहे तर ते तुम्ही नंतर करू शकता. पण सायंकाळची जी दिवावात आहे, स्वयंपाक पाणी जो आहे तर तो सगळा असा ठरलेला असतो. तर इथे स्वयंपाक जो आहे तो माझं बनवणं चालू आहे. आणि बघा एक ना म्हणजे एक टिप्स तुम्हाला सांगते. जेव्हाही आपण भेंडीची भाजी बनवतो तर भेंडीच्या भाजीमध्ये ना लसणाचा जो कूट असतो तर त्याच्याने फोडणी करायची आणि त्याची चव आणखी वाढवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर टाकायचं आणि थोडंसं ना जो चिली फ्लेक्स असतो तर चिली फ्लेक्स टाकायचा. तर त्याच्याने ना जी भेंडीची भाजी आहे तर ती इतकी छान लागते आणि इतकी छान अशी चटपटीत वाटते. म्हणजे भेंडीची भाजी ना अगदी लाईट बनवण्यापेक्षा थोडीशी ना चटपटीत बनवायची. म्हणजे थोडंसं तिखट आणि थोडासा लसणाचा कूट वगैरे फोडणीला घातला आपण आणि थोडंसं चिली फ्लेक्स वगैरे घातलं की ती जी भाजी आहे ना तर ती खरंच खूप छान लागते. तर भाजी वगैरे फोडणी करून झालेली, वरण भाताचा कुकरसुद्धा लावला आणि त्यानंतर मग ना पोळ्यासुद्धा बनवून घेते. तशा पोळ्या जेवणाच्या वेळेपर्यंत थंड होणार आहेत, पण तरीसुद्धा सगळं आपलं बनव करून ठेवलेलं बरं असतं. आणि त्यानंतर मग होती दिवावात. तर दिवावातसुद्धा इथे करायला घेतली. आजचं जे वाचन आहे तर ते मी स्किप करणार आहे, कारण जेव्हा घाई असते किंवा कुठे बाहेर जायचं असतं तर अशा वेळेला सायंकाळचं जे वाचन आहे तर ते मी स्किप करते. सकाळच्या वेळेला वाचन करणं पॉसिबल होत नाही, म्हणून मग संध्याकाळच्याच वेळेला सगळं वाचन असतं. तर चला, आटोपला आहे सायंकाळचा स्वयंपाक, दिवावात आणि त्यानंतर आता जायचं आहे एका लग्नाला. तर त्यासाठी तयारी करायची आहे. मंडळींची तयारी सुरू आहे. किट्टू आणि आरू म्हणजे माझ्या भावाची मुलगी, तर ती तिथे जायचं आहे लग्नाला. तर चला आता पटकन तयारी करते आणि लग्नाला जाते. चला, झाली आहे सगळी तयारी आणि आता चाललो आहे लग्नाला. कदाचित तिकडून आल्याच्यानंतर घरी पाहुणे असणार आहेत. माझ्या नंदेचा मुलगा येणार आहे आणि जिथे लग्नाला चाललो आहे तर तिथे माझे मामे सासरे आणि मामी सासूसुद्धा येणार आहेत. तर कदाचित त्यासुद्धा घरी येतील. तर बघू आता कोण येतात आणि कोण नाही. तर चला आता चालली आहे पटकन लग्नाला आणि तयारी. आणि आजची साडी अशी काळ्या रंगाची साडी घातलेली आहे आणि अशी तयारी झालेली आहे. तर चला, घरातले सगळे जे कामं आहेत ते सगळे आटोपले. माझी तयारीसुद्धा झाली आणि त्यानंतर मग आम्ही आलो आहे लग्नाला.
तर लग्न कोणाचं, तर माझ्या वहिनीच्या मामे भावाचं लग्न होतं. तर तिथे सगळे आलेलो आणि इतके सगळी जी ओळखीची मंडळी आहे तर ती इथे मिळाली. कारण बघा, आपण जेव्हा म्हणजे आपला जो समाज असतो तिथे लग्नाला वगैरे जातो तर किती म्हणजे लोक तिथे आपल्याला मिळतात आणि ज्यांच्याशी कधी आपल्या भेटीगाठीसुद्धा होत नाही असेसुद्धा. चला, आलोय लग्नावरून आणि इतका उशीर झाला आहे, 12:15 वाजले. म्हणजे लग्नावरून तसे लवकरच आलो, 11 सव्वा 11च्या दरम्यान. पण बाहेर पाहुणेपरी वगैरे बसलेले आहेत. म्हणजे लग्नावरून जिथे आम्ही लग्नाला गेलो होतो तर तिथेच मामे सासरे आणि मामे सासू आल्या होत्या. तर त्या आमच्यासोबत इकडे आलेल्या आहेत आणि सोबतच माझ्या लहान नंदेचा मुलगा म्हणजे माझा भाचा, तर त्याला उद्या इथे नागपुरामध्ये पेपर आहे त्याचा, तर तो सुद्धा आलेला आहे. तर म्हणूनच मगाशी मी स्वयंपाक वगैरे बनवून गेलेली होती. तर चला, आता पटकन सगळा गेटअप चेंज करते कारण इतकं गरम होत आहे आणि हॉलमध्ये सुद्धा इतकं गरम होत होतं आणि त्यातल्या त्यात गरम गरम जेवण, तर खूप गरमी होत आहे. चला, पूर्ण आधी गेटअप चेंज करते आणि त्यानंतर मग आरामात झोपते. तर चला, आता भेटूयात आपण उद्या सकाळी. आणि त्यानंतर मग हा आहे दुसरा दिवस, म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळ. आणि सकाळी सकाळी इथे माझं नाश्ता पाणी बनवणं चालू आहे. या वेळेवर सुद्धा घरी पाहुणेच आहेत, माझ्या नंदेचा मुलगा आणि सोबतच मामे सासू आणि मामे सासरेसुद्धा. तर नंदेच्या मुलाला सकाळी सकाळी पेपर देण्यासाठी जायचं होतं. सकाळी 7:30ला तो निघणार होता. आणि सोबतच मामे सासू आणि मामे सासरे जे आहेत तर त्यांनासुद्धा डोळ्यांच्या डॉक्टरकडे चेकअपसाठी जायचं होतं. तर त्यामुळे इथे सकाळी सकाळी जो नाश्ता आहे तर तो मी इथे बनवायला घेतला. नाश्ता जो आहे तो बनवून रेडी झालेला आहे. त्यानंतर मग स्वयंपाकसुद्धा आटोपला. पेपर देऊन माझा जो भाचा आहे तो आलेला आणि त्याचं जेवण सुरू आहे. त्यानंतर मग पुन्हा माझं किचनमध्ये काम चालू आहे, कारण जी भाजी मी बनवलेली होती तर ती भाजी मला थोडीशी म्हणजे कमी वाटली. तर त्यामुळे पुन्हा मग थोडीशी आणखी भाजी म्हणजे भाजी इथे फोडणी करायला मी घेतलेली. कारण आज म्हणजे पुन्हा हॉस्पिटलमधून मामे सासू आणि जे मामे सासरे आहेत तर ते सुद्धा पुन्हा घरी येऊन जेवण करणार आहेत. आधी त्यांचा प्लॅन होता की सकाळी सकाळी नाश्ता करूनच निघायचा, पण आम्ही त्यांना फोर्स केला की खूप उशीर झालेला आहे तर त्यामुळे जेवण करूनच तुम्ही जा म्हणून. तर मागच्या वेळेला जेव्हा मामे सासरे आले होते तर त्यावेळेला स्वयंपाकाच्या बाबतीत त्यावेळेलासुद्धा असंच कन्फ्युजन झालं होतं आणि यावेळेलासुद्धा तसंच कन्फ्युजन झालं. तर चला, फायनली सगळा स्वयंपाक आटोपला. हे लोकंसुद्धा हॉस्पिटलमधून आलेले आणि त्यांचं जेवण सुरू आहे. आणि त्यानंतर मग दुपारी मस्त छान गप्पा गोष्टी झाल्या सगळ्यांच्या. 6:15 वाजलेले आहेत आणि सगळे पाहुणे गेलेत. माझा भाचा जो आहे तर तो मगाशीच गेलेला दुपारच्याच वेळेला आणि जे मामे सासरे आणि मामे सासू होत्या तर त्या आत्ताच गेलेल्या. सगळं घर सध्या रणबण पसरलेलं आहे आणि आमच्या सगळ्या मंडळींना आता जायचं आहे डीमार्टला. दोन्ही मुलींना, किट्टू आणि आरू म्हणजे माझ्या भावाची मुलगी. आणि सोबत आता आम्ही सगळेच चाललो, कारण आता म्हणतात की सगळेच सोबत फिरून येऊत म्हणून. तर म्हटलं चला येऊया सगळे फिरून. आणि घर सगळं जे विस्कटलेलं आहे तर ते आल्याच्या नंतर क्लीन करणार, कारण उद्या पुन्हा बाहेर जायचं आहे. त्यामुळे आता आधी गेटअप चेंज करते, कारण साडी आणि ब्लाऊज जो आहे तर तो मिसमॅच झालेला आहे. ब्लाऊज वेगळ्या रंगाचा आणि साडी वेगळ्या रंगाची. आणि ही जी साडी आहे तर ही आईची साडी आहे. मागच्या वेळेला मी तिच्याकडे गेलेली असताना ही साडी तिने मला दिलेली, कारण सिल्कची साडी आहे तर त्यामुळे तिला काही ती म्हणजे प्रत्येक वेळेला ती पिनअप वगैरे करून राहत नाही, तर त्यामुळे तिने मला ती दिलेली होती. तर ही मी आज घातलेली आहे. आणि ब्लाऊज आज सकाळी सगळे शोधले पण ब्लाऊज काही मिळत नव्हते, कारण सगळी माझी जी अलमारी आहे, माझं जे कपाट आहे तर ते सगळं विस्कटलेलं आहे त्यामुळे. तर चला, आधी ना खूप बोलण्यापेक्षा गेटअप चेंज करते माझा आणि डीमार्टवरून येते आणि त्यानंतर मग सगळं जे घर आहे तर ते स्वच्छ करायचं आहे. तर चला झाला आहे गेटअप चेंज. ड्रेस घातला आहे आता आणि अवतारसुद्धा थोडासा व्यवस्थित केला आहे आणि आता निघतोय पटकन. उशीर तसा झालेला आहे, घरीच 7 वाजले आहेत. दिवावात वगैरे लावूनच चालली आहे, कारण यायला थोडासा उशीरच होणार आहे तर त्यामुळे. तर चला बघू आता तिथून आणखी काय काय एक्स्ट्राचा खर्च होतो आणि काय काय घेऊन येतो आणि आमची चिल्लर पिल्लर मंडळी काय काय घेऊन येते. कॅमेऱ्याच्या समोर आले की असे पडतात. तर चला येते पटकन आता. ठेवली म्हणून या खा खाव खा झाला.
अरे तुझे अरे तुझी आहे. सर्व एकसारखेच आहे. काही चॉकलेटवाली काही नाही. सगळे एकसारखेच आहेत. हां. 1 2 3 हे गाइस हम डिक्की में बैठ के आइसक्रीम खा रहे हैं। ये है मेरे मम्मी पापा, ठीक है। और ये हम तीनों को अनाथ बना के ये शॉप दिख रही है आपको सामने, ठीक है। नाही, हे आहे माझे मम्मी पप्पा आणि हे दोघंही. कैसा फील कर रहे हैं आप इस बात पे? ये आइसक्रीम खा रहे हैं, हमारी डिक्की है और डिक्की में बैठ के आइसक्रीम खा रहे हैं। ये हमारी रिक्की है, ये हमारी कार है पकड़ का और ये हमारी पार्टी हो रही है. हाय अबे चांगलं बस चांगलं पकडायला तुला हाय हाय गाईज. हाय गाइस चला, झाला आहे डी मार्टचा सैरसपाटा आणि तिथून यायलाच उशीर झाला, म्हणजे 10 वाजले घरी यायला. आणि थोडासा हलका फुलका स्वयंपाक बनवला. भाज्या वगैरे मगाच्याच होत्या, तर हलका फुलका स्वयंपाक बनवला. आणि सगळी जी कामं आहेत तर ते आटोपलेले आहेत. डी मार्टमधून मुलांसाठी थोडंसं काही सामान घ्यायचं होतं तर ते घेतलं. आणि थोडंसं माझं किराण्याचं सामान होतं तर ते घेतलं. जाण्याचं असं काही विशेष कारण नव्हतं, सहजच मुलांना जायचं होतं म्हणून मग त्यांच्यासोबत म्हटलं चला सायंकाळचं फिरून येऊयात. माझी फारशी तेवढी इच्छा नव्हती, पण हे म्हणाले की चल सैरसपाटा करून येऊयात म्हणून, तर म्हणून मग गेलेलो. तर थोडंफार जे सामान होतं ते आणलेलं. सामान काही दाखवलेलं नाही, कारण किचनचं जे काही किराणा सामान असते तर ते आणलं. मुलांसाठी जे कपडे हवे होते तर ते आणले आणि मुलांना काही थोडंसं स्टेशनरी सामान हवं होतं तर ते आणलं. तर चला, असा हा जो मिक्स 2 दिवसाचा जो व्हिडिओ आहे तर तो मी आज तुमच्यासोबत शेअर केला. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे जे व्हिडिओ मी अपलोड करणार तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर चला, आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.